नमस्कार. काय आहे, सध्या दुसरं बालपण चालू आहे, त्यामुळे हे सगळे लोक माझी इतकी काळजी घेत आहेत. पण गाणं कसं होणार आहे मला माहित नाही. काय चूक झालं तर क्षमा करा.
त्या जेव्हा गुरुकुलात पहिल्यांदा आलेल्या तेव्हा त्यांनी सांगितलेलं की माझं स्वप्न आहे मला या स्टेजवर बसून ख्याल गायचं, आणि असं त्यांनी पूर्ण केलं. नमस्कार. नाही, खरी गोष्ट आहे, कारण काणेबुवांची जी इच्छा होती की अगदी 5 वर्षापासून 70 वर्षापर्यंत 80 वर्षापर्यंत कुणालाही कधीही गाणं सुरू करायला काहीही प्रॉब्लेम नसतो. आणि असं मला आज वाटतं की दशकपूर्तीच्या निमित्ताने आज काकूंनी हे आमच्या काणेबुवांची इच्छा पूर्ण केली. कारण काय असतं ना, कुठल्याही वयात गाणं सुरू करणं फक्त लागते ती इच्छाशक्ती आणि न घाबरणं. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपण खूप काहीतरी छान करायला या गुरुकुलात आलेलो आहोत, किंवा संगीत ही गोष्टच अशी आहे की ती आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःमध्ये फक्त आणि फक्त आनंद निर्माण करते. और जो आनंद हम लोग खुद पैदा कर रहे हैं उसमें उम्र का क्या है ना. त्याच्यासाठी वयाची कधीच अट नसते. कुठल्याही वयामध्ये आपण तो आनंद आपल्यामध्ये निर्माण करू शकतो. आणि खरंच काकू, आज तुम्ही चांगला आदर्श घालून दिला की या 5व्या वर्षापासून वयाच्या 80व्या वर्षी आज तुम्ही 80व्या वर्षात 81 वर्षात आहात. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्हाला अभिमान आहे की पुढच्या वर्षी याही पेक्षा काकू अजून छान गाणार आहे. आणि हा तुमच्या सर्वांसाठी खरंच मी असं म्हणते की आज ही तुम्ही बसलेली मंडळी आहात, तुम्ही तर तरुण आहात, किती रियाज करायला पाहिजे, किती शिकायला पाहिजे, आणि हे त्यांच्याकडनं घ्या असं मी मुद्दाम आज सांगते, रादर नमूद करते. आणि या गुरुकुलाची ही काय एक परंपरा आहे ती तुम्ही सर्व लोक, सर्व विद्यार्थी अशीच राखत राहा अशी मी माझ्या गुरुचरणी प्रार्थना करते. काय माहिती का, काय मंजुषा ताई यांच्या मागे आहेत आणि कृष्णासारखे सर तिथे आहेत, त्यामुळे कुठली गोष्ट असते त्यामुळे माझ्यासाठी अगदी बाई सुद्धा इथे मी परफॉर्म करू शकली आणि सर्वांनी मला चान्स दिला इथे, त्यामुळे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. 5 लोक तयार कर, 5 वर्षात 81 हा आकडा आहे, तो जो उलटा केला तर तो 18 होतो.